विविध भारती पुणे ठळक बातम्या. भारत पाकिस्तान दरम्यान 1971 मध्ये झालेल्या युद्धात 16 डिसेंबर 1971 ला भारतानं विजय मिळवला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. या घटनेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आज सुरू होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या युद्धात हौतात्म्य आलेल्या शूर जवानांना अभिवादन केलं आहे. देशाचं सार्वभौमित्व आणि मानवतेच्या रक्षणासाठी भारत कटिबद्ध आहे, हे आपल्या जवानांनी सिद्ध केलं. देश त्यांचा सदैव ऋणी आहे, अशा शब्दात राष्ट्रपतींनी या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली आहे. आजच्या विजय दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे स्मरण करत शहीद जवानांना अभिवादन केलं आहे. भारतीय सेनेने आपल्या अदम्य साहस आणि पराक्रमाने मानवी स्वातंत्र्याच्या मूल्यांचं रक्षण करत एक ऐतिहासिक बदल घडवला, असं शहा यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. यंदा महाबळेश्वर परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीचा पहिला बहर वाया गेला असून परिणामी पुण्याच्या बाजारपेठेत मागणी असतानाही पुरेशा प्रमाणात स्ट्रॉबेरी उपलब्ध होऊ शकलेली नाही. नाताळच्या निमित्तानं पुण्यातील बाजारपेठेत स्ट्रॉबेरीला चांगली मागणी असते, पण यंदा पहिल्या बहराच्या वेळी अवकाळी पावसानं स्ट्रॉबेरीला तडाखा दिला. आता नव्या बहरापर्यंत म्हणजे पुढील महिन्यापर्यंत स्ट्रॉबेरीची वाट पाहावी लागणार असल्याचा अंदाज राज्य स्ट्रॉबेरी उत्पादक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब भिलारे यांनी व्यक्त केला आहे. इयत्ता 11वीच्या प्रवेशाची तिसरी यादी काल जाहीर झाली. यानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागात 12,461 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून या यादीत नाव असणाऱ्या विद्यार्थ्यांना येत्या शुक्रवारपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. दरम्यान या तिसऱ्या यादीत नाव असणाऱ्या 805 विद्यार्थ्यांनी कालच आपला प्रवेश निश्चित केला असून पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागात 11वीच्या अजून 51,186 जागा प्रवेशासाठी शिल्लक आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.